मग हे कोणते होल्डिंग होते जे होल्डिंग नव्हते हे का तुम्हाला दोन गोष्टी आहे का चेक जाणार काळाच्या हिशोबाने जेव्हा त्यांनी सांगितलं या बातमीचे प्रस्तुत करतायत चित्रलेखा फ्लेक्स। चित्रलेखा फ्लेक्स मध्ये अगदी कमी किमतीत फ्लेक्स बॅनर प्रिंटिंग करून मिळेल, तसेच लग्नपत्रिका, ॲक्रेलिक बोर्ड, बॅकलाइट बोर्ड तयार करून मिळेल। आमचा मोबाईल नंबर 7841955705। आमचा पत्ता खामगाव बँक समोर, खाटोडेवाडी, अप्रोच रोड, वरुड। आज दिनांक 21/6/2024 रोजी प्रिंटर असोसिएशन अँड मल्टीपर्पज सोसायटी वरुड यांच्याद्वारे आम्ही आज नगर परिषदेमध्ये माननीय CO साहेबांना आमचं निवेदन देण्याकरता आलो होतो। त्या निवेदनाचा एक विषय होता की मुंबईला जे 120 बाय 120 स्क्वेअर फीट म्हणजे 14,400 स्क्वेअर फीटचं जे होर्डिंग कोसळलं होतं आणि त्याच्यामध्ये दबून जे दुर्घटना झाली होती, त्या आधारी मग गव्हर्नमेंटनं एक लेटर काढलं 15/5/2024ला आणि त्यांनी सांगितलं की ज्या ज्या लोकांचे होर्डिंग्स आहे त्यांनी आपले होर्डिंग हे काढून घ्यावे, अन्यथा जे अनधिकृत असेल किंवा जे खराब अवस्थेमध्ये असेल ते काढून घ्यावे आणि जे चांगले असेल त्यांना कंटिन्यू राहू द्यावे आणि त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट हे नगर परिषदेला इंजिनियर मार्फत आणून द्यावं। आणि आम्ही तसं एक निवेदन तयार केलं आणि स्ट्रक्चरल ऑडिट ऑन द स्पॉट जाऊन लॅटिट्यूड लँगिट्यूडच्या माध्यमातून नगर परिषदेला आणून दिलं। आणि त्यानंतर मग पुन्हा 10/6/2024ला असं पत्र आलं की जे आम्हाला सांगण्यात तर आलंच नाही की त्याच्यामध्ये आमच्यावर काय होणार, कोणती कारवाई होणार, परंतु माननीय श्री बारस्कर साहेबांनी वरुडमधले सगळे होर्डिंग एका काढून टाकले आणि आधी सांगितलं की आम्ही फक्त बसस्टॉपच्या आतमध्ये काढतो। मग नंतर आम्हाला ते पत्र हातात लागल्यानंतर असं लक्षात आलं की जे होर्डिंग हे 40 फुटाच्या वर आहे आणि जे रस्त्यापासून 10 फुटाच्या खाली आहे असे होर्डिंग काढून टाकावे अशाबद्दल त्यांनी एक त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं। पण काही दिवस आधी मला एक मातृभूमी पेपरची न्यूज आली आणि ते लक्षात आलं 17/6/2024ला की अमरावती शहरामध्ये 304 होर्डिंग आहे आणि त्या 304 होर्डिंगपैकी 157 होर्डिंग हे हटवणार आहे। मग जर होर्डिंग जर हटवायची कारवाई होती तर मग वरुडमधले सर्व होर्डिंग हे अनधिकृत होते का? मग अमरावतीमध्ये असणाऱ्या 304 होर्डिंगपैकी फक्त 157 होर्डिंग का हटणार होते? तसंच मी आता काल परवा नागपूरला, कामठीला, कोराडीला जाऊन आलो, मग तिथले तर होर्डिंग पूर्ण जशीच्या तशीच आहे। मग ही सगळी कारवाईचे आदेश फक्त वरुडमध्येच होती का? ते अमरावती जिल्ह्यामध्ये येत नाही का? तर आणि आमचे जे हे मित्र आहे, सर्व परिवार आहे जे आपली रोजीरोटी चालवतात, प्रत्येकाच्या दुकानामध्ये 5 लोक 10 लोक हे असतात, ते मजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवतात, पण हे होर्डिंग काढल्यामुळं त्यांच्यावर आज उपासमारीची पाळी आलेली आहे। तर आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की जे होर्डिंग तुम्ही काढले ते ज्या नियमामध्ये बसत नव्हते तुम्ही काढले, पण जे बसत होते ते तरी राहू द्यायला पाहिजे होते। पण आता नगर परिषदेने आमच्या या निवेदनाचा मान देऊन पुढे भविष्यामध्ये आम्हाला होर्डिंग लावण्याची रीतसर परवानगी द्यावी आणि आमचा जो व्यवसाय आहे तो पूर्ववत करावा ही विनंती। जाहिरातीचे फलक काढण्यात आले होते आणि काढण्यात आलेले आहेत, त्यामुळे आमच्या व्यवसायावर उपासमारीची पाळी आलेली आहे। ती होर्डिंग हेतुपुरस्सर आणि द्वेषापोटी हे काढण्यात आलेले आहे। आमच्या प्रिंटिंग असोसिएशनच्या माध्यमातून मी नगर परिषदेला निवेदन अशा प्रकारचं दिलेलं आहे। यापुढे नगर परिषदेने आम्हाला सहकार्य करावे ही नगर परिषदेकडून अपेक्षा आहे। तसेच आमचा व्यवसाय सुरळीत चालू राहण्याकरता उद्यापासूनच आम्ही
होर्डिंग लावणार आहोत वरुडमध्ये आणि नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी जर ते काढण्यात आले तर त्याच्यावर होणारे जे काही दुष्परिणाम होतील त्याला नगरपालिका जबाबदार राहील ही माझे त्यांना नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांना व सीओला कळकळीची विनंती आहे। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 9373343384 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।